हम बचपन भी ऐसे ही गुजारा है, हमने जिंदगी ऐसी गुजारी है, तो मुझे कोई नयापन नहीं लग रहा है। और मेरी हिमालयन लाइफ ऐसी ही थी। माँ कसम दोस्तों, ये आदमी इतना फेंकता है ना कि क्या ही बताऊं आपको। अगर इसके साथ ये भारी भरकम सिक्योरिटी ना आई होती तो यहीं इन मगरमच्छों से भरी नदी में छोड़ आता इसको। चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, पर्यावरणीय व्यवस्थापन. ओके, सो हा चॅप्टर मधले हे सर्व पॉइंट्स मी घेणार आहे. हे हायलाइट केलेले जे पॉइंट आहेत हे पार्ट 1 असणार आहे, देन हा पार्ट 2 असणार आहे. सो दिस इज अ पार्ट फर्स्ट. स्टुडंट, हा जो चॅप्टर आहे तुम्हाला पुस्तकामध्ये या चॅप्टरचे जे पॉइंट दिलेले आहेत हे थोडे आधेमध्ये असे घुसवलेले आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला समजताना तो थोडा अवघड जाईल. म्हणून या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी जे सर्व पॉइंट्स घेतलेले आहेत हे अगदी व्यवस्थित एका फ्लो थ्रू घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या अगदी व्यवस्थित समजणार आहेत. तुम्हाला जर हा चॅप्टर पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. ओके, सो द फर्स्ट पॉइंट आपला कोणता आहे? परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांच्या मध्ये अंतरक्रिया होता, हे याला मिळून काय म्हणलेलं आहे? परिसंस्था म्हणलेली आहे. आता जैविक घटक म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे त्या घटकांना जैविक घटक म्हणलेलं आहे. तर अजैविक घटक म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही, जे निर्जीव घटक आहे त्याला काय म्हणलेलं आहे? अजैविक घटक असं म्हटलेलं आहे. याची उदाहरण, जैविक घटकाचं उदाहरण कोणतं आहे? तर वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, हे सर्व काय झाले? जैविक घटक. अजैविक घटक कोणते आहेत? वारा आहे, वातावरण आहे, आजूबाजूचं सूर्यप्रकाश आहे, माती आहे, तापमान आहे, हे सर्व घटक म्हणजे कोणते? अजैविक घटक. तर परीक्षेमध्ये तुम्हाला परिसंस्था म्हणजे काय किंवा परिसंस्था आणि त्याबद्दल टिप लिहा असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्ही माझ्या बरोबरच आता याची ही व्याख्या पाठ करून घ्या. जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांच्या मध्ये जी आंतरक्रिया होते त्याला मिळून परिसंस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते याची उदाहरणं द्या. आता परिसंस्थेचे उदाहरण कोणते आहे हे मी तुम्हाला समजावून सांगते. या ठिकाणी 2 शॉर्ट व्हिडिओ मी ऍड केलेले आहेत. हा पहिलं उदाहरण आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये काय घेतलेलं आहे बघा. ही माती आपल्याला दिसत आहे आणि मातीमधून एक बीजाचं बीजांकुरण होताना दिसत आहे. आता या ठिकाणी ही माती आहे साईडला, ही माती कशी आहे? अजैविक घटक आहे. तर आता हे बी जे आहे या बीजाचं बीजांकुरण होत आहे, हे काय झालं? जैविक घटक. तर या मातीमध्ये आणि या बीजामध्ये काहीतरी आंतरक्रिया होते, याला काय म्हणायचं? परिसंस्था. तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण काय आहे बघा या व्हिडिओमध्ये? मानवाची श्वसनक्रिया. मानवाच्या श्वसनक्रियेमध्ये काय घेतलं जातं? ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. तर ही सुद्धा काय आहे? एक परिसंस्थेचे उदाहरण आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू, त्याला आपण अजैविक घटक म्हणलेला आहे. तर मानव हा काय झाला? जैविक घटक. तर या दोघांच्या मध्ये काहीतरी आंतरक्रिया होते. ठीक आहे, तर हे झालं आपलं परिसंस्थेचं दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी सांगते. सूर्य आणि सूर्यप्रकाश आणि सूर्यफूल यांच्यामध्ये सुद्धा एक आंतरक्रिया होत असते. ती कशी बघा? जसा सूर्य असेल त्यांच्या दिशेने सूर्यफुलाचं तोंड असतं. जसं सूर्याची दिशा बदलेल तसं त्या सूर्यफुलाच्या तोंडाची सुद्धा दिशा बदलते. म्हणजेच काय होते? त्यांच्यामध्ये एक प्रकारची आंतरक्रिया होते. त्यालाच परिसंस्था असं म्हटलेलं आहे. आता आपण परिसंस्थेची व्याख्या बघितली, त्यामधले जैविक घटक कोणते बघितले, अजैविक घटक कोणते बघितले आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणं सुद्धा बघितली. तर मी असं समजते की या ठिकाणी परिसंस्था हा पॉइंट तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आता आपण पुढे जाऊया. त्याच्या अगोदर या ठिकाणी मी हा एक स्लाइड मध्ये पिक्चर ऍड केलेला आहे. या सगळ्या पिक्चर मध्ये तुम्हाला जैविक घटक सुद्धा दिसतील, अजैविक घटक सुद्धा दिसतील. बघा, अजैविक घटक कोणते आहेत? सूर्यप्रकाश आहे, आजूबाजूचे वातावरण आहे, पाणी आहे, माती आहे, दगड खडक सर्व आहे. हे सर्व काय आहेत? अजैविक घटक आहेत. तसेच आता जैविक घटक सुद्धा आहेत. प्राणी आहेत, वनस्पती आहेत, काही मासे आहेत म्हणजे जलचर म्हणूयात आपण, पक्षी आहेत, कीटक आहेत. हे सर्व काय झाले? जैविक घटक झाले. म्हणजे या सगळ्याला मिळून यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते या सगळ्याला मिळून काय म्हटलं जातं? तर त्या ठिकाणची ती परिसंस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पॉइंट कडे बघूया.
एक्झाम मध्ये जुलै 2019 ला तुम्हाला परिसंस्था असा एक चार्ट दिला होता आणि तो कम्प्लीट करायला विचारला होता. तर हा क्वेश्चन 2 मार्काला आला होता. त्यामुळे आपल्याला हा जो चार्ट आहे हा चार्ट अगदी व्यवस्थित बघायचा आहे आणि तो कम्प्लीट करायचा आहे. पहिला पॉइंट, आता परिसंस्थेचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये अजैविक घटक असतात, तर इकडच्या साईडला आपल्याला कोणते असणार आहे, जैविक घटक. ओके, अजैविक घटक, जैविक घटक. आता पहिल्यांदा हा पार्ट आपण कंप्लीट करूया, त्यानंतर जैविक घटक कंप्लीट करूया. ठीक आहे, पहिल्यांदा अजैविक घटकाचे अगेन 2 प्रकार पडतात. भौतिक घटक, तर इकडे कोणते असणार आहेत, रासायनिक घटक. भौतिक घटक, भौतिक घटक कोणते कोणते आहेत, हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश. तर ही सगळी उदाहरणं जी आहेत ही कशाची आहेत, अजैविक भौतिक घटकाची ही उदाहरणं आहेत. आता रासायनिक घटकांमध्ये कोणते कोणते असणार आहेत, तर पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामू. ओके, तर याचे सुद्धा परत 2 प्रकार पडतात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. अगेन असेंद्रिय पदार्थाची उदाहरणं कोणती असतील, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम. तर ही सगळी उदाहरणं कशाची झालेली आहेत, तर असेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते आहेत, प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. तर या ठिकाणी परिसंस्थेमध्ये जैविक घटकाचा हा जो इकडचा पूर्ण पाठ होता हा आपण कंप्लीट घेतलेला आहे. आता बोलूया जैविक घटक. जैविक घटकांमध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, स्वयंपोषी, तर इकडच्या साईडला इकडे परपोषी असे. स्वयंपोषी म्हणजेच काय, तर स्वतःचे अन्न ज्या स्वतः तयार करतात त्याला स्वयंपोषी असे म्हणतात. तर परपोषी म्हणजे काय, स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असे याला परपोषी असं म्हणतात. ठीक आहे, तर स्वयंपोषीचं उदाहरण उत्पादक आहे, उत्पादक त्याला म्हणतात आणि उदाहरण आहे वनस्पती. ओके, तर आता परपोषीचे पुन्हा 2 प्रकार आहेत या ठिकाणी, प्राणी नसून भक्षक असा आहे. ओके, भक्षक आणि विघटक. तर भक्षकांच्या मध्ये खाली प्राणी असेल तर प्राण्याचे पुन्हा अगेन 3 आहेत प्रकार. त्यामध्ये प्राथमिक भक्षक आहे आणि द्वितीयक भक्षक आहे. म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. तर विघटक म्हणजे कोणते कोणते, त्याचं उदाहरण काय आहे, तर जीवाणू आणि सूक्ष्मजीव. ओके, तर हा जो चार्ट आहे हा आपण कंप्लीट केलेला आहे. हा चार्ट अगदी व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या, कारण परीक्षेमध्ये पुढे सुद्धा ही विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो नेक्स्ट आता बघूया अन्न साखळी. विद्यार्थ्यांनो, तुम्ही 7वी, 8वी, 9वी मध्ये अन्न साखळी याच्याबद्दल ऐकलेला आहे, शिकलेला आहे, तरी सुद्धा हा छोटा पॉइंट या ठिकाणी ऍड केलेला आहे. तो आपण बघूया. अन्न साखळी म्हणजे काय, तर अन्नासाठी एक सजीव त्याच्या आधीच्या सजीवांवरती अवलंबून असतो. त्याची जी काही साखळी होते याला अन्न साखळी असं मानलेलं आहे. आता हे एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी आहेत वनस्पती. वनस्पती हे सूर्यप्रकाश आणि पावसाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे या वनस्पतींवरती कोण अवलंबून आहे, तर हे नाकतोडासाठी काही कीटक असतात. हे कीटक या वनस्पतींवरती अवलंबून असतात. आहे बेडूक हा या नाकतोड्यावरती अवलंबून आहे, म्हणजे याचा भक्षक कोण आहे, हा नाकतोडा आहे. शिवाय या सापाचे भक्षक कोण आहे, हा बेडूक आहे. त्यानंतर हा जे गरुड आहे, हा गरुड या सापाला खातो, त्यामुळे याचे भक्ष हा साप असणार आहे. आणि जेव्हा हे प्राणी सर्वोच्च आपण म्हणूया त्याला भक्षक, तर हा जेव्हा मृत होईल तेव्हा याच्या मृत शरीरावरती जे जीवाणू, सूक्ष्मजीव असतात याला विघटक असं म्हटलेलं आहे. तर आता पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, अन्न साखळीतील विविध पोषक पातळ्या कोणकोणत्या. आता या ठिकाणी या साखळीवरून आपण बघूया. पहिला वनस्पती, याला आपण उत्पादक असं म्हणूया. ओके, त्यानंतर नाकतोडा, याला प्राथमिक भक्षक. बेडूक हा झाला आपला द्वितीयक भक्षक. त्यानंतर साप हा झाला आपला तृतीयक भक्षक. गरुड आहे, याला आपण सर्वोच्च भक्षक असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्या मृत झाल्यानंतर त्याच्या सजीवावरती त्याच्या शरीरावरती जे किडे असतात, जीवाणू असतात, सूक्ष्मजीव असतात, ते एक प्रकारचं पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे त्याला विघटक असं म्हणलेलं आहे. तर या सर्व पोषण पातळ्या अन्न साखळीमध्ये असतात. म्हणजेच आपल्याला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न विचारला आहे, ऊर्जा मनोरा म्हणजे काय. ऊर्जा मनोरा म्हणजे बघा,
विविध ज्या पोषण पातळ्या आहेत, आपण आता या पोषण पातळ्या बघितल्या, ठीक आहे. तर या विविध पोषण पातळ्यांच्या मध्ये ऊर्जा साठ्याची कल्पना घेण्यासाठी आखलेली एक रेखाकृती, याला ऊर्जा मनोरा असं म्हटलेलं आहे. या ज्या सर्व पोषक पातळ्या आहेत, या ज्या सर्व पोषक पातळ्या आहेत, या पोषक पातळ्यांच्या मध्ये जे ऊर्जा साठा आहे, या ऊर्जा साठ्यांचा एक प्रकारची कल्पना येण्यासाठी आखलेली तर एक रेखाकृती म्हणूया किंवा आकृती म्हणूया, त्याला ऊर्जा मनोरा असं म्हणलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला क्लिअर झाली असतील. आता नेक्स्ट पुढचं बघूयात विविध अन्न साखळी. आता एक अन्न साखळी आपण ही बघितली, तशाच विविध अन्न साखळ्या आपल्या या पर्यावरणामध्ये असतात. त्याचबरोबर बघा, वनस्पतींवरती हा जो उंदीर आहे, हा उंदीर याला खातो. त्याचबरोबर साप या उंदराला खातो. गरुड असेल हा या सापाला खातो. तसेच ससा सुद्धा वनस्पतीवरती अवलंबून आहे. या सस्यासारख्या प्राण्यांना गरुडासारखे जे प्राणी आहेत ते खातात. ठीक आहे. तसेच नागतोडा, मगाशी आपण ही अन्न साखळी बघितली. तर या ज्या अन्न साखळ्या आहेत, एक अन्न साखळ्या, अशा विविध अन्न साखळ्या असतात. या विविध अन्न साखळ्यांना मिळून अन्न जाळे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न कोणता आहे बघा. दक्षिण भारताच्या विविध राज्यात, दक्षिण भारतात म्हणजे भारताचा जो दक्षिण भाग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तिथे भात पिकावरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नागतोडे येतात. त्या ठिकाणी काय असते, नागतोड्यांचे तिथं अन्न आहे, त्यामुळे नागतोड्यांची संख्या तिथं असते. त्याचबरोबर तेथील शेतीमध्ये चिखलात नागतोडे यांचा भक्ष म्हणून बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांचे भक्षणासाठी साप देखील तिथे असतात. म्हणजे एक प्रकारची अन्न साखळी तिथे असते. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल, हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावरती पहिला प्रश्न, जर बेडकांची संख्या कमी झाली तर भाताच्या पिकावरती काय परिणाम होईल, हा प्रश्न विचारलेला आहे. सपोज जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय होणार, बेडूक कोणाला खातात, नागतोड्यांना खातात. त्यामुळे काय होणार आहे, नागतोड्यांची संख्या वाढणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कुठल्या पक्ष्यांची संख्या वाढेल व कुठल्या पक्ष्याची संख्या कमी होईल. जर बेडकाची संख्या कमी झाली तर काय होणार आहे, नागतोड्यांची जी संख्या आहे ती वाढणार आहे आणि सापांची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, एकंदरीत तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होईल. आता तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होणार आहे, जर बेडकांची संख्या कमी झाली तर नागतोड्यांचे प्रमाण वाढणार, सापांची संख्या कमी होणार. नागतोड्यांची संख्या जर वाढली तर काय होणार, नागतोडे कशावरती अवलंबून असतात, तर भाताच्या पिकावरती अवलंबून असतात. त्यामुळे तिथे जे काही पीक असणार आहे, पिकांचे नुकसान हे नागतोड्यांच्यामुळे होणार आहे. शिवाय तेथील जे परिसंस्था आहे, या परिसंस्थेवरती जो समतोल असणार आहे, या परिसंस्थेचा समतोल बिघडणार आहे किंवा तिथली परिसंस्था संपुष्टात येणार आहे असं आपण म्हणूया. तर या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण आता बघितली. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट आपला आहे, तो आहे पर्यावरण आणि परिसंस्था संबंध. म्हणजे पर्यावरणाचा आणि त्यामध्ये असणाऱ्या परिसंस्थांचा काय संबंध आहे हे थोडक्यात आपण बघूया. पर्यावरणाची व्याख्या म्हणजेच काय, तर आपल्या सभोवती असणारे सर्व सजीव, निर्जीव, रासायनिक आणि जैविक घटक याला मिळूनच काय म्हणलेलं आहे, पर्यावरण म्हणलेलं आहे. किंवा आपल्या सभोवतालची असणारी परिस्थिती याला सुद्धा पर्यावरण म्हणलेलं आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या व्याख्या या भरपूर आहेत, परंतु आपल्याला पुस्तकामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर व्याख्या काय सांगितलेली आहे, तर सभोवती असणारे जैविक घटक, सजीव, निर्जीव, रासायनिक घटक या सगळ्याला मिळून काय म्हणलेलं आहे, पर्यावरण म्हणलेलं आहे. तर या पर्यावरणाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला आहे नैसर्गिक पर्यावरण, त्याला प्राकृतिक पर्यावरण असं सुद्धा म्हटलेलं आहे, आणि मानवनिर्मित पर्यावरण. ठीक आहे. नैसर्गिक पर्यावरण जे आहे, या नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, भूमी, पाणी तसेच सजीव या म्हणजेच आपण काय म्हणूया की जैविक घटक, अजैविक घटक या दोघांचा सुद्धा समावेश आहे. त्या दोघांच्या मध्ये आंतरक्रिया आहे, याला मिळून परिसंस्था असं म्हणलेलं आहे. आणि या सजीव जैविक घटकांमध्ये आणि अजैविक घटकांच्या मध्ये ज्या आंतरक्रिया होतात, या आंतरक्रिया होणे सुद्धा महत्वाचं आहे. हे या सगळ्याला मिळून काय म्हणलेलं आहे, तर नैसर्गिक पर्यावरण म्हणलेलं आहे. मानव निर्मित पर्यावरण हे सुद्धा या नैसर्गिक पर्यावरणाप्रमाणेच असणार आहे. तर आता हे जे पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत, या दोघांच्या मध्ये आंतरक्रिया होतात, त्यातून परिसंस्था निर्माण होते. तर याचा अभ्यास करण्यासाठी
ओके, तर त्यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळी शाखा असते किंवा एक वेगळं शास्त्र असते, त्याला परिस्थितिकी असे म्हणतात. काय म्हणतात? परिस्थितिकी. ठीक आहे. जैविक घटक आणि अजैविक घटक या दोन घटकांच्या मध्ये जे आंतरसंबंध, आपण मगाशी उदाहरण 3 बघितली, तर याच्यामधला जे काही संबंध आहे याचा अभ्यास करण्याचे एक शास्त्र आहे, त्याला परिस्थितिकी म्हटलेलं आहे. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी मूलभूत कार्यात्मक असे एक एकक वापरलेले आहे, यालाच परिसंस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरण काय देणार आहोत आपण? एखादे लहान डबके असू देत किंवा आपली पूर्ण पृथ्वी हे सुद्धा एक परिसंस्थेचे उदाहरण आहे. कारण पृथ्वीवरती जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत. म्हणजे जैविक घटकांमध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडे आहेत, हे सर्व जैविक घटक आहेत. शिवाय अजैविक घटक सुद्धा आहेत. पाणी आहे, जमीन आहे, वातावरण आहे, तापमान आहे, हे सर्व अजैविक घटक सुद्धा आहेत. तर या दोघांच्या मध्ये सुद्धा काही आंतरसंबंध होत असतात. याचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे, त्याला परिस्थितिकी म्हटलं जातं. तर परिसंस्थेचं उदाहरण आपली पृथ्वी हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण आता बघणार आहोत आपल्या पर्यावरणामध्ये परिसंस्था कोणत्या कोणत्या आहेत. तर याच्यामध्ये एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो आहे पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात आणि त्यांचे महत्व काय, असं विचारलेलं आहे. तर आपल्या पर्यावरणामध्ये वायू चक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, त्यानंतर जलचक्र आहे, कार्बन चक्र आहे. ही सर्व जे चक्र आहेत ती आपल्या पर्यावरणामध्ये आहेत. आणि त्यांचे महत्व म्हणजे काय? आपल्या पर्यावरणामध्ये ज्या परिसंस्था आहेत त्यांचा समतोल राखण्यासाठी ह्या परिसंस्था ज्या आहेत या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो आहे पर्यावरण संवर्धन. संवर्धन म्हणजे काय? तर ते सांभाळणे किंवा त्याचे रक्षण करणे, संरक्षण करणे. म्हणजेच काय थोडक्यात? तर या पर्यावरणाचे आपण संरक्षण करायचे आहे, सांभाळायचे आहे. विद्यार्थ्यांनो, निसर्गाशिवाय मानवाचे जे जीवन आहे हे अगदीच अशक्य आहे. ठीक आहे. परंतु मानवाने काय केलेले आहे? त्याच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे सर्व घेतलेले आहे आणि त्याच्या बदल्यात निसर्गाला मात्र तो काही त्याने दिलेले नाही किंवा तो ते निसर्गाला देण्याचे विसरून गेलेले आहे. तर या ठिकाणी त्यामुळे काय झालेले आहे? स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मानवाने औद्योगिकरण सुरू केले, नागरीकरण सुरू केले, रस्ते बांधायला सुरू केले, धरणे बांधायला सुरू केले. या सगळ्यामध्ये काय झालं? तर पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला, प्रदूषण वाढत गेलं. शिवाय वनस्पती, प्राणी यांच्या जीवनावरती परिणाम होत गेला. या सगळ्यामुळे काय झालं? पर्यावरणीय समस्या होत गेल्या. तर या पर्यावरणीय समस्या आपल्याला कमी करायच्या आहेत किंवा ज्या आता पर्यावरणीय समस्या आहेत त्यांची व्याप्ती आपल्याला कमी करायची आहे. त्यासाठी आपल्याला या पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहे, संवर्धन करायचे आहे. कारण आपण आताच्या पिढीमध्ये आहे, आपल्या मागच्या पिढीने या पर्यावरणाला अगदी ओरबडून घेतलेला आहे. आपण सुद्धा आता तसे न करता आपल्या पुढच्या पिढीला हे जे पर्यावरण आहे, हे जे निसर्ग आहे, या निसर्गातील शुद्ध हवा, शुद्ध पाणी, भूमी, हे सर्व आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला व्यवस्थितपणे द्यायचं असेल तर आता गरज आहे आपल्याला या पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे. जर आपण या पर्यावरणाचा ऱ्हास करत असो तर आपणच त्याचे संवर्धन सुद्धा केले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा जो पॉइंट आहे हा अगदी व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थ्यांना. कारण आत्ताचेच हे तुमचे जे वय आहे या वयामध्येच तुम्हाला या पर्यावरणाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, जी मूल्य आहेत, ती मूल्य तुम्हाला समजली पाहिजे, जेणेकरून तुम्ही आत्तापासून पर्यावरणाशी रिलेटेड किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या अवेअरनेस गोष्टी आहेत या तुम्ही स्वतःमध्ये रुजवून घ्या आणि इतर लोकांना सुद्धा त्याच्याशी रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे. तर पर्यावरण संवर्धन. आता पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे, हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आपण बघूया. पर्यावरणामध्ये घटक कोणते कोणते असणार आहेत? तर दोनच घटक असणार आहेत. पहिला आहे मानवनिर्मित घटक, दुसरा आहे नैसर्गिक घटक. आता मानवनिर्मित घटक असे कोणते कोणते असणार आहेत बघा. तर मानवाने औद्योगिकरण करणे, त्यानंतर नागरीकरण करणे, धरणे बांधणे, रस्ते बांधणे, त्यानंतर प्राण्याच्या शिकारी करणे, हे जे सर्व घटक आहेत हे मानवनिर्मित घटक हे पर्यावरणावरती काय करतात? परिणाम करतात. आता त्यानंतर नैसर्गिक घटक कोणते आहेत? नैसर्गिक घटक म्हणजे काय? तर महापूर येणे, दुष्काळ येणे, भूकंप होणे, त्याचबरोबर जंगल आहे, या जंगलांना आग लागणे, हे सर्व जे घटक आहेत हे
नैसर्गिक घटक आहेत. तर हे मानवनिर्मित घटक आणि नैसर्गिक घटक या दोन्ही घटकांमुळे पर्यावरणावरती परिणाम होतो. याचे आपण उदाहरण बघितलेलं आहे. तर चित्रामध्ये सुद्धा थोडक्यात सांगितलेलं आहे बघा. इकडच्या साईडला नैसर्गिक घटक दिसत आहेत, इकडच्या साईडला मानवनिर्मित घटक दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? जर भक्षकांची सतत वाढत गेली तर भक्ष्य जे असणार आहे त्यांची संख्या कशी होणार? कमी होणार. त्यामुळे पुन्हा एक बार काय होणार? भक्षकांना जे खायला मिळणार आहे, अन्न असणार आहे, हे अन्न कमी पडणार आणि भक्षकांची संख्या सुद्धा कमी होत जाणार. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय विचारला होता, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवरती त्याचा काय परिणाम होईल? नदी ही सुद्धा एक परिसंस्था आहे, कारण नदीमध्ये काय असणार आहे? पाणी असणार आहे. या पाण्यामध्ये जलचर असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा काही अन्न साखळी असते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जी परिसंस्था असणार आहे या परिसंस्थेवरती काय काय परिणाम होतात हे विचारलेलं आहे. आता नदीच्या किनारी भागात जर मोठे कारखाने उभारले गेले तर त्यापासून काय होणार आहे? तर त्या कारखान्याच्या मध्ये ज्या प्रक्रिया होतात या प्रक्रियांच्या मध्ये जे पाणी वापरलं जातं हे पाणी अशुद्ध असतं, त्यामध्ये विषारी असे घटक असतात. हे जे घटक आहे हे डायरेक्टली जर नदीमध्ये सोडले तर ते नदीचे पाणी अशुद्ध होते. त्या पाण्यामध्ये जे जलचर आहेत ते जलचरांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे जी परिसंस्था आहे तिथे ज्या अन्नसाखळी आहेत या सर्व अन्नसाखळीवरती परिणाम होतो आणि त्या हळूहळू संपुष्टात यायला लागतात. तर असा हा परिणाम होतो जेव्हा मोठे कारखाने हे नदीच्या किनारी भागामध्ये उभारले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना किंवा मानवनिर्मित कृती यामुळे सभोवतालच्या वातावरणामध्ये झालेला अनावश्यक किंवा अस्वीकार्य बदल. प्रदूषण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये दूषित काहीतरी मिसळणे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट प्रदूषित होणे याला प्रदूषण म्हणलेलं आहे. पण आता पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे काय? काही नैसर्गिक घटना आहे किंवा काही मानवनिर्मित कृती आहे या सगळ्यामुळे काय होतं? जो आपल्या सभोवतालचं पर्यावरण आहे याच्यामध्ये एक बदल घडतो. जो बदल कसा आहे? अनावश्यक आहे किंवा आपल्याला तो स्वीकार्य नाही, अशा बदलाला पर्यावरणीय प्रदूषण म्हणलं जातं. तर या प्रदूषणाचे सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये बघा, वायू प्रदूषण आहे. वायूचे प्रदूषण कारखान्यांच्या मधून किंवा गाड्यांच्या धुरांड्यामधून वगैरे जे बाहेर पडणारे वायू आहेत या वायूमुळे वायूचे प्रदूषण होते. त्यानंतर जलप्रदूषण, पाण्यामध्ये कचरा टाकल्यामुळे किंवा सांडपाणी मिसळल्यामुळे या पाण्याचे प्रदूषण होते. भूमी प्रदूषण, कचरा कसाही फेकल्यामुळे किंवा प्लास्टिक वरती आळा न घातल्यामुळे प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिक कसा आहे? अविघटनशील आहे, त्यामुळे भूमीचे प्रदूषण हे जास्त वाढते. तसेच प्रकाश प्रदूषण आहे आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा आहे. हे सर्व कशाचे प्रकार आहेत? प्रदूषणाचे प्रकार आहेत. मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही हे सर्व प्रकार अगदी डिटेल मध्ये बघितलेले आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात ठेवा, प्रदूषण हा पॉइंट आपल्याला आलेला आहे. प्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्याची कारणे कोणती कोणती आहेत इतका हा पॉइंट आपल्याला चॅप्टर मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता या प्रदूषणाची कारणे कोणती कोणती आहेत? तर औद्योगिकरण किंवा उद्योगधंदे उभारल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया होतात या प्रक्रियांच्या थ्रू जे सांडपाणी बाहेर पडतं त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. शिवाय या धुरांडे दाखवलेले आहे त्याच्यामधून जे धूर बाहेर पडतो किंवा वायू बाहेर पडतो याच्यामुळे वायूचे प्रदूषण होत आहे. हे एक त्याचं कारण झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी हे चित्र दिलेलं आहे, हे आहे लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय? तर कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढणे याला लोकसंख्या विस्फोट असं म्हणलेलं आहे. तर जेव्हा लोकसंख्या वाढेल तर तेव्हा काय होईल? तर त्या लोकांच्या गरजा सुद्धा वाढत जातील. लोकांच्या गरजा वाढल्या की त्या पुरवण्यासाठी माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावरती काय करतो? तर कारखाने उभारणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर करणे किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करणे ही सर्व कारणे असल्यामुळे प्रदूषण होतं. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा जो वापर आहे हा अनिर्बंध वापर करणे. त्यामध्ये आता खाणकाम, या ठिकाणी हे चित्र ऍड केलेले आहे बघा, खाणकाम करतानाच हे दिसत आहे. तर जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा वापरावरती कुठल्याही प्रकारचा आळा ठेवायचा नाही, तो आपल्याला मिळालेली आहे म्हणजे की वापरायचा, अशा प्रकारे केल्यामुळे सुद्धा प्रदूषण झालेलं आहे. त्यानंतर वृक्षतोड किंवा जंगलतोड हे सुद्धा एक आपल्याला प्रदूषणाचे कारण दिसत आहे. तर ही सर्व जे कारण आहेत ही कशाची आहेत? प्रदूषणाचे आहेत. या सगळ्यांमुळे प्रदूषण घडून येते. या ठिकाणी 3 प्रदूषण दिलेले आहेत. हवा प्रदूषण दिलेलं आहे, जल प्रदूषण दिलेलं आहे आणि भू प्रदूषण दिलेलं आहे. तर हा चार्ट मी या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये हा इनकम्प्लीट दिला होता, तो कम्प्लीट करायला विचारला होता.
तर या ठिकाणी या निळ्या ब्ल्यू कलर मध्ये जे लिहिलेलं आहे, रायटिंग केलेलं आहे, हे कम्प्लीट केलेले वर्ड्स आहेत. ओके, तो पहिला आपल्याला हवा प्रदूषण विचारलेला आहे. त्याचे घटक कोणते असणार आहेत? वायुरूप घटक CO2 अँड CO म्हणजे हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड इत्यादी हे सर्व काय आहेत? वायुरूप घटक आहेत. आणि घनरूप घटक कोणते आहेत? धुलीकण आहे, राख आहे, कार्बन, शिसे आणि ऍस्बेस्टॉस इत्यादी हे सर्व. आता पहिला वायुरूप घटक, घनरूप घटक. तर त्याचा स्रोत कोणता आहे? प्रदूषणाचा स्रोत कोणता? रासायनिक कारखाने उभारल्यामुळे किंवा कागद कारखाने, कापड गिरण्या, सुरुंग, औष्णिक विद्युत केंद्र आणि धातू ओढण्याचे कारखाने हे जे सर्व कारखाने आहे याच्यामुळे हवा प्रदूषण करू शकते. आता त्याचा परिणाम काय होतो? तर मानवामध्ये श्वसनाचे गंभीर असे आजार या हवा प्रदूषणामुळे होतात. शिवाय वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यानंतर हवामानामध्ये बदल घडून येतो आणि आम्लवर्षा हे याचे परिणाम आहेत. आता आपण घटक कोणते बघितले, स्रोत बघितला, परिणाम बघितला, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना. मग उपाययोजना काय असणार आहे? तर जे कारखान्याच्या धुरांड्या आहेत या उंचावरती लावणे, त्यानंतर प्रदूषित नियंत्रित करणारी साधने बसवणे हे याच्यावरचा उपाययोजना आहे. आता नेक्स्ट प्रदूषण आहे ते आहे जल प्रदूषण. त्याचे घटक कोणते असणार आहेत? शैवाल, जीवाणू, विषाणू. त्यामध्ये असेंद्रिय घटक कोणते असतील? वाळू, माती, धूळ, चांदी, शिसे आणि जड धातू हे झाले असेंद्रिय घटक. आता सेंद्रिय घटक कोणते असणार आहेत? तर तणनाशके आणि कीटकनाशके, खते इत्यादी हे जे सर्व आहेत हे सर्व जर पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये जर मिक्स झाले तर त्यापासून काय होणार आहे? पाण्याचे प्रदूषण होणार आहे. तर स्रोत कोणता आहे? औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके या सगळ्यांच्यामुळे काय होतं? जलप्रदूषण घडून येतं. त्यानंतर आता त्याचा परिणाम काय होतो? पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे साथीचे रोग वाढतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे जलचर आहेत हे जलचर जीव मरणे आणि अजैविकरण घडणे हे त्याचे परिणाम आहेत. त्याच्यावरचा उपाययोजना काय आहे? प्रदूषित नियंत्रित करणे आणि प्रदूषणास आळा घालणे हे त्याच्यावरचा उपाययोजना आहे. पुढचं प्रदूषण आपण बघूया भूप्रदूषण म्हणजेच माती प्रदूषण. हे जे घटक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ शेतीमध्ये काय असतं? कीटकनाशकातील असेंद्रिय घटक, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादींच्या मुळे काय होणार आहे? माती प्रदूषण किंवा भूप्रदूषण होणार आहे. आता त्याचा स्रोत कोणता असणार आहे? घरगुती टाकाऊ पदार्थ म्हणजेच काय? आपला घनकचरा, रासायनिक खते, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, त्याचबरोबर जैव वैद्यकीय टाकाऊ पदार्थ हे सर्व त्याचे स्रोत आहेत. या सगळ्याचे जर व्यवस्थित आपण व्यवस्थापन केलं नाही तर त्यापासून भूप्रदूषण होणार आहे. आता त्याचा परिणाम काय होऊ शकतो? जमिनीची धूप होते, वनस्पतींची आणि पिकांची वाढ खुंटते, त्याचबरोबर पोषक द्रव्याचे प्रमाण हे कमी होते. हे सर्व परिणाम हे या भूप्रदूषणामुळे होतात. आता हे परिणाम आपल्याला कमी करायचे असतील तर त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल. तर ती उपाययोजना काय असणार आहे? पुन्हा वापर करणे किंवा पुनर्चक्रीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, पुनर्वापर करणे किंवा पुनर्चक्रीकरण करणे म्हणजेच काय? प्लास्टिक सारखा पदार्थ हा अविघटनशील असल्यामुळे त्याच्यामुळे भूप्रदूषण होते किंवा माती प्रदूषण होते. तर प्लास्टिक सारखा हा जो पदार्थ आहे याचा आपण रिसायकलिंग करायचं किंवा रियूज करायचं, त्याच्यावर योग्य ते मॅनेजमेंट करायचं आणि तो वापरात घ्यायचा. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय? ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असं करायचं आहे आणि तो योग्य जागी आपल्याला त्याचं टाकून द्यायचा आहे किंवा त्याचे योग्य व्यवस्थापन करायचं आहे. या सर्व गोष्टी जर आपण केल्या, या आपल्याला जे उपाययोजना दिल्या आहेत या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर त्यापासून हे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि त्याच्यापासून जे परिणाम होणार आहे हे परिणामी कमी होणार आहे. ठीक आहे. तर पुढचा आपला अनेक पॉइंट आहे तो आहे किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सारी प्रदूषण म्हणजेच काय? म्हणजे दोन प्रकारे घडतं, त्यामध्ये नैसर्गिक आहे आणि मानवनिर्मित सुद्धा आहे. आता नैसर्गिक प्रदूषण किरणोत्सारी प्रदूषण कसं होतं? त्याचे दोन स्रोत आहेत, तो आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे. अल्ट्राव्हायोलेट किरणे म्हणजे युव्ही रेज तुम्हाला माहिती असतील. जो ओझोनचा लेअर आहे हा या प्रदूषणामुळे ओझोनचा लेअर कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे सूर्यापासूनची डायरेक्ट जी अतिनील किरणे आहेत हे अतिनील किरणे
पृथ्वीवरती पोहोचत आहेत. त्यामुळेच काय होत आहे, वनस्पतींना किंवा झाडांना ते अपायकारक ठरतात. तर हे त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर इन्फ्रारेड किरणे सुद्धा आहेत. हे झाले नैसर्गिक. आता मानव निर्मित कोणते आहेत, एक्सरे आणि अणुभट्टीमधून होणारा किरणोत्सार. ज्या अणुभट्ट्या आहेत, या अणुभट्ट्यांमध्ये औष्णिक विद्युत केंद्र वगैरे आहे, त्याच्यामध्ये सपोज ऍक्सिडेंटली काही घडलं तर त्याच्यामधून जो किरणोत्सार होणार आहे हा कसा असणार आहे, मानव निर्मित किरणोत्सारी प्रदूषण असणार आहे. आता हे जे किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम आहेत, हे परिणाम आपण बघूया. किरणोत्सारी प्रदूषण हा जो पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो, हा पॉइंट परीक्षेमध्ये विचारला होता. त्यामुळे हा पॉइंट तुम्ही अगदी व्यवस्थित करून घ्या. प्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचे परिणाम कोणते आणि त्याची उदाहरणं, हे सर्व आपल्याला सांगायचे आहे. 2 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. तर त्याचे परिणाम कोणते आहेत, एक्सरेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. जर सारखे एक्सरेज आपण सोडले तर त्यामुळे काय होऊ शकतं, कॅन्सर सारखे जे अल्सर्स असतात ते निर्माण होतात. त्यानंतर शरीरातील जे टिश्यूज आपण म्हणतो, ऊती म्हणलेला आहे, यांचा काय होतो, नाश होतो. त्यानंतर जनुकीय बदल, जेनेटिक डायव्हर्जन होतं आणि दृष्टीवरती हानिकारक असे परिणाम होतात. याचे सुद्धा काही आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड. या आजारांना आपल्याला त्यामुळे तोंड द्यावे लागतं. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. कशामुळे, तर या अणुभट्टीतून झालेल्या किरणोत्सारामुळे या 3 दुर्घटना घडलेल्या आहेत. तर याची उदाहरणं आपण या चित्राद्वारे आता बघूयात. तर आपल्या पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे, हे आहे 3 माईल आयलंड. त्यानंतर इथे पोस्टला आलेली आहे चेर्नोबिल आणि आहे विंडस्केल. तर ही 3 मोठ्या या ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटना या मानव निर्मित किरणोत्सारामुळे घडलेल्या होत्या. हे 2 हायलाइट केलेले पॉइंट्स आहेत. हे पॉइंट्स मी या ठिकाणी आज कव्हर करत आहे. तर आता पहिला पॉइंट आपण बघणार आहोत, पर्यावरण संवर्धनाची गरज. तर विद्यार्थ्यांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये परीक्षेला विचारले जाणारे सर्व क्वेश्चन या पार्ट मध्ये आता ऍड केलेले आहेत. बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज. या पाठीमागच्या पार्ट मध्ये किंवा पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं, परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्था आणि पर्यावरण या दोघांच्या मधला संबंध काय. आता जेव्हापासून मानवाचे अस्तित्व सुरू झाले तेव्हापासून मानवाने स्वतःच्या जे काही बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या सर्व पुरवण्यासाठी त्याने निसर्गाचा पुरेपूर असा वापर करून घेतला. आणि हा जो वापर करत असताना त्याच्या लक्षात आलं नाही की त्या बदल्यात काहीतरी निसर्गाला आपण दिलं पाहिजे. आणि याचा परिणाम काय झालेला आहे की या पर्यावरणाच्या समस्या वाढत गेलेल्या आहेत. एक्झाम्पल त्याचं काय आहे, प्रदूषण आहे. तर अशा प्रकारचे जे काही पर्यावरणीय समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे सर्व वाढत गेलेले आहेत. सध्या आता पर्यावरणाची गरज आपल्याला भासत आहे. तर ही पर्यावरणाचे संवर्धन आपल्याला जे करायचे आहे हे कशा प्रकारे केले पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत हे बघूया. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे जे कायदे आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्याच्याशी रिलेटेड कायदे बनवलेले आहेत कोर्टनी, हे आपल्याला माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आवश्यक आहे. जर आपण ठरवले आहे की आता पर्यावरण संवर्धन करायचे आहे, त्याचे रक्षण करायचे आहे, तर या ठिकाणी सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यांचा सहभाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन जर करायचे असेल तर त्यासाठी एक प्रभावी अशी लोक चळवळ झाली पाहिजे आणि त्यामुळेच पर्यावरणीय समस्यांना, जी समस्या आहे त्यांना उत्तर मिळू शकतील. म्हणजेच काय, मागच्या काही वर्षामध्ये बघा, सर्व मराठा आरक्षणासाठी सर्व लोक एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी ती एक लोक चळवळ केली, आंदोलन केले. अशा प्रकारच्या गोष्टी पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या रिलेटेड सुद्धा घडल्या पाहिजे, जेणेकरून सर्व लोक एकत्रित आली पाहिजे आणि ज्या ज्या पर्यावरणीय समस्या आपल्या निर्माण झालेल्या आहेत या सर्व समस्यांना त्यांना त्याची उत्तर देतात, म्हणजे तरच त्यांना त्याची उत्तर मिळू शकतील. म्हणजेच अशा प्रकारच्या लोक चळवळी झाल्या पाहिजे. त्यानंतर कोणता आहे, लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली पाहिजेत. म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये जी लहान लहान मुले असतात, तसेच शाळेमध्ये सुद्धा शिकवलं पाहिजे की घरामध्ये जे आपण कचरा आपला असतो हा कचरा कुंडीमध्येच फेकला पाहिजे. त्यानंतर पाण्याचा वापर हा जपून केला पाहिजे. रस्त्यावरून इकडून तिकडून जात येत असताना वगैरे झाडाची पाने तोडणे, झाडाच्या फांद्या तोडणे, अशी जी कृती आहे ही कृती थांबवली पाहिजे. तसेच त्यांचा आपल्या बरोबर घेऊन काही वृक्षारोपण आपण केले पाहिजे. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये आपण रुजवल्या पाहिजेत. म्हणजेच काय, पर्यावरणाशी रिलेटेड
त्यांना माहिती दिली पाहिजे, त्याबद्दलचे त्यांना प्रेम वाटलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन वाटला पाहिजे. अशा प्रकारची मूल्ये आपण मुलं लहान असल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. त्याचबरोबर आपण तर आता पर्यावरणाचे संवर्धन करत आहोत, त्याचबरोबर जगातील सर्व विकसित म्हणजे ज्यांचा विकास ऑलरेडी झालेला आहे, सध्या जे विकासाच्या मार्गावरती आहेत आणि त्यांचा विकास व्हायचा आहे, असे जे देश आहेत या सर्वांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याच्याशी रिलेटेड जे जे काही कायदे आहेत हे सर्व सुद्धा त्यांनी कायदे बनवलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. तर हा पॉइंट आपला होता पर्यावरण संवर्धनाची गरज. आता पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी. जर आपण पर्यावरणामध्ये राहतो, पर्यावरणामध्ये असणारे शुद्ध हवा, पाणी या सर्व गोष्टींचा जर आपण वापर करत आहोत, तर या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की आपल्या सभोवतालचे असणारे हे वातावरण, पर्यावरण, या पर्यावरणाची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्याचे संरक्षण संवर्धन करायचे आहे. जेव्हापासून पर्यावरण आणि माणूस या दोघांचे संबंध कधीपासून निर्माण झाले, तर मानवाच्या अस्तित्वापासून. जेव्हा मानव अस्तित्वामध्ये आला, हळूहळू त्याच्या बुद्धीचा विकास होत गेला आणि त्याने आपल्या बुद्धीच्या, स्मरणशक्तीच्या आणि कल्पना शक्तीच्या जोरावरती इतर सजीवांच्या पेक्षा म्हणजे वनस्पतींपेक्षा, प्राण्यांच्या पेक्षा, सगळ्यांच्या पेक्षा आपलं जे स्थान आहे हे स्थान कसे केले, महत्वपूर्ण केले किंवा त्याने ते स्ट्रॉंग बनवले. ठीक आहे. आता मानव अस्तित्वात आल्यापासून त्याच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गरजा पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्याने निसर्गाकडून किंवा या पर्यावरणाकडून जितकं काही घेता येईल तितकं सर्व त्याने त्याचा वापर करून घेतला. त्याच्या बदल्यात मात्र निसर्गाला तो द्यायचं काहीतरी विसरून गेला. म्हणजेच काय, आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःच्या आयुष्य सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या नादामध्ये त्याने वनस्पतींची तोड केली, त्यानंतर पाण्याचे प्रदूषण केले, हवेचे प्रदूषण केले, इतके सगळं केलं. या सगळ्यांमुळे काय झालं तर पर्यावरणामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले, त्या पर्यावरणाची हानी निर्माण झाली, पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण प्रदूषण देत आहोत. तर या सगळ्यांना आपल्याला काय लक्षात आलं की मानवच असा एकटा आहे की याच्यामुळेच तो मानवच ह्या पर्यावरणामध्ये इतका ड्रास्टिक वेनी चेंज करू शकतो. वनस्पती किंवा प्राणी हे दोन्ही इतक्या ड्रास्टिक वेनी पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स करणार नाहीत, तर फक्त माणूस आणि माणूसच यासाठी जबाबदार आहे. म्हणून आता पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला आहे, हा समतोल बिघडवण्याचे जे काम मानवाने केलेले आहे हे काम आता आपल्याला बॅलन्स करायचे आहे किंवा जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचा समतोल आता आपल्यालाच राखायचे आहे. त्यासाठी आपण पर्यावरणाची सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले तर त्याचे रक्षण आणि जबाबदारी करण्याचे काम सुद्धा मानवानेच करायचे आहे. त्यासाठी काय काय करता येईल तर आता शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, कंपनीजमध्ये वगैरे, आपल्या कॉलनीजमध्ये वगैरे सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाचे जे काही कार्यक्रम आहेत असे आयोजन केले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन आठवड्यातला एखादा तास किंवा एखादा दिवस या आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो काही कचरा वगैरे पडला असेल, काही घाण असेल तर अशा प्रकारची ती घाण उचलून हा कचरा व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता भरपूर ठिकाणी गड, किल्ले असे सुद्धा आहेत, तर त्यांचे सुद्धा संवर्धन केले पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा लोक ट्रिपसाठी वगैरे जातात आणि तिथे कचरा करतात. तिथे असणारी जी काही आपली वनस्पती आहे, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची नुकसान करतात. तर अशा गोष्टी आपल्याला केल्या नसल्या पाहिजेत, तर त्यांचे सुद्धा आपल्याला संवर्धन करायचे आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टी आपल्याला आता करणे गरजेचे आहे. आता त्याच्यासाठीच पुढची ही जी गोष्ट आहे ही एक इन्स्पायरेशनल स्टोरी आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी तुम्हाला हा चेहरा जो दिसत आहे, या माणसाचे नाव आहे जाधव मोलाई पयान. तर हा जो माणूस होता, या माणसाचा जन्म 1963 साली झाला आणि वयाच्या 16व्या वर्षापासूनच त्यांनी जंगल कामगार म्हणून काम करू लागले. ते त्यांच्या गावाजवळूनच एक नदी वाहत होती, ती होती ब्रह्मपुत्रा नदी. या ब्रह्मपुत्रा नदीला जेव्हा महापूर आला या कालावधीमध्ये तिथे असणारे असंख्य साप हे मृत्युमुखी पडले. यावरती ते विचार करू लागले, उपाययोजना शोधू लागले आणि त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रथम बांबूची 20 रोपटी लावली. त्यानंतर हळूहळू कालावधी वाढत गेला आणि 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभाग म्हणजे सरकारने काय केलं तर त्या भागातला 200 हेक्टर जी जमीन आहे या जमिनीवरती वनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.
म्हणजे या 200 हेक्टर जमिनीवरती त्यांनी झाडे लावण्याचा प्रकल्प जो होता तो हाती घेतला. परंतु काही कारणामुळे हा जो प्रकल्प होता हा प्रकल्प बंद पडला. परंतु आता ह्या प्रकल्पामध्ये ते जे काम जाधव मोलाई पयांग होते हे काय काम करत होते, जंगल कामगार म्हणून काम करत होते. जेव्हा प्रकल्प बंद पडला तेव्हा यांनी आपले काम थांबवले नाही, तर त्यांनी आपले कार्य हे अविरतपणे सुरू ठेवले. त्या ठिकाणी झाडे लावणे, त्या झाडांची देखभाल करणे हे जे त्यांचं काम होतं हे त्यांनी नियमितपणे सुरू ठेवलं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जो परिसर होता या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनो एकही वृक्ष नव्हता, एकही रोपटं नव्हतं. अशा ठिकाणी त्यांनी या एकट्या माणसांनी सुमारे 1360 एकर, बघा एरिया कमी नाहीये, फार मोठा एरिया आहे, 1360 एकर इतकं मोठं जंगल ह्या एका माणसाने बनवलेलं आहे. यासाठी जवळजवळ त्यांनी 30 वर्ष अथक असे परिश्रम केलेले आहेत. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल आहे आणि हे जे जंगल आहे या जंगलाला आता सरकारने किंवा त्या ठिकाणचे जे लोक आहेत यांनी मोलाई जंगल असे म्हणून ओळखण्यास सुद्धा सुरू केलेले आहे. तर त्यांनी हे जे कष्ट केले, अथक परिश्रम केले, ते इतकं जे मोठा जे जागा होती, जी एरिया होता, या एरियावरती त्यांनी वृक्षारोपणाचे काम केले. फक्त वृक्षारोपण केलं नाही तर त्याची देखभाल केली आणि त्याच्यापासून एक मोठं जंगल, या ठिकाणी पिक्चर्स मध्ये मी ऍड केलेले आहे बघा, इतकं मोठं जंगल त्यांनी निर्माण केलेलं आहे. या त्यांच्या प्रयत्नांबद्दल किंवा त्यांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन सन्मानित केलेलं आहे. ठीक आहे, तर ही एका कर्तबगार माणसाची इन्स्पायरेशनल स्टोरी होती. यावरून आपण काय सांगू शकतो की आपण वृक्षतोड करायला फार वेळ लागत नाही, परंतु वृक्ष रोपण करायला, वृक्षांना वाढवायला फार वेळ लागतो. त्यासाठी एका माणसाने जर मनात आणले तर तो एक अख्खेच्या अख्खे जंगल उभा करू शकतो. या गोष्टीवरून आपण ही एक इन्स्पायरेशनल बाब लक्षात घ्यायची आहे. आता आपला पुढचा पॉइंट आहे पर्यावरण संवर्धन आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या जैवविविधता. बघा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे, कारण हा जो पॉइंट या पॉइंट वरती एक्झाम मध्ये याच्या आधी सुद्धा 2-3 वेळेला क्वेश्चन विचारलेले आहेत. या पुढे सुद्धा तुम्हाला या पॉइंट वरती क्वेश्चन विचारू शकतात. सो हा जो पॉइंट आहे हा पॉइंट अगदी व्यवस्थित बघायचा आहे. पहिल्यांदा आपण बघूयात व्याख्या. जर हा या पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही एक्झाम मध्ये सुद्धा पहिल्यांदा व्याख्या असंच लिहायचं आहे आणि व्याख्या या ठिकाणी तुम्ही ही सुद्धा ऍड करू शकता. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एका जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, त्यानंतर सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था, या सगळ्यामुळे त्या भागात जे निसर्ग आहे या निसर्गाला सजीव सृष्टीची समृद्धी लाभते. त्यालाच काय म्हणलेलं आहे, जैवविविधता असे म्हणतात. तर या जैवविविधतेचे पुन्हा 3 प्रकार कोणते? पहिला आहे आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. तर विद्यार्थ्यांनो स्टेप बाय स्टेप आपण हे 3ही प्रकार बघणार आहोत. आता पहिला त्यातला आनुवंशिक विविधता म्हणजेच एका जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, याला आनुवंशिक विविधता असं म्हणलेलं आहे. आता म्हणजेच काय, एकच जात, एक जात म्हणजे काय, मानव जात आपण म्हणूयात. तर मानव जातीमध्ये प्रत्येक मानव हा एका मानवापेक्षा दुसरा मानव वेगळा आहे. म्हणजे मी वेगळे आहे, तुम्ही वेगळे आहात, तुमचे फ्रेंड्स वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय झालं, याला कशाचा आपण याला काय म्हणणार आहोत आपण, यामध्ये आनुवंशिक विविधता असे म्हणणार आहोत. आता पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवांच्या मध्ये जर आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर मात्र ती जी जात आहे ही नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. तर हा पॉइंट थोडा किचकट आहे, हा तुम्हाला आता समजणारा नाही आहे, पण या ठिकाणी तुम्ही फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा की पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेणारा जो सजीव आहे याच्यामधला जो आनुवंशिक वैविध्य आहे हे जर कमी झाले तर मात्र त्यांची जी जात आहे ही जात नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. आता सेकंड विविधता कोणती आहे, ती आहे प्रजातींची विविधता. म्हणजेच काय, निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य अशा प्रजाती आढळून येतात, यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. म्हणजे निसर्गामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत, या सगळ्यांचा विविध प्रकार आहे, त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, विविध प्रजातींची विविधता. आता थर्ड पॉइंट कोणता, तर परिसंस्थेची विविधता. परिसंस्थेची विविधता, प्रदेशामध्ये अनेक परिसंस्था असतात. आपण परिसंस्था हा पॉइंट पार्ट 1 मध्ये बघितला. तर अशा ज्या परिसंस्था आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था असतात. त्यामुळे एका प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते.
प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक हे वेगवेगळे असतात. ज्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिसंस्था असणार आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या परिसंस्थेमधले प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक हे सुद्धा वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था आहेत. तर हे आपण तीनही पॉइंट बघितले. विद्यार्थ्यांनो, हे तीनही पॉइंट्स अगदी महत्वाचे आहेत, तुम्हाला हे परफेक्टच करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे, हा थोडा इंटरेस्टिंग पॉइंट आहे. या पॉइंटचं नाव आहे देवराई. देवराई म्हणजेच काय, तर देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन यालाच काय म्हणलेलं आहे, देवराई असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर आता परंपरेने चालत आलेले हे जे जंगल आहे, हे जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे जंगल तयार झालेले आहे, हे जंगल यामध्ये सरकारचा वन खाते जे आहे याचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसून आजूबाजूचा जे समाज आहे, आजूबाजूच्या त्या गावातले जे लोक आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन सांभाळलेले हे एक अभयारण्य आहे. त्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे असा त्यांचा समज असल्यामुळे, त्यांची समजूत असल्यामुळे तिथे असणाऱ्या वनस्पती किंवा तिथे असणारे प्राणी, पक्षी यांना कुठल्याही प्रकारचा हानी पोहोचवत नाही किंवा वृक्षतोड होत नाही, प्राण्यांची शिकार होत नाही, कारण तिथे देवाचं वास्तव्य आहे असं तिथे लोकांची तिथे समजूत असते. आता यामुळेच काय झालेले आहे, या वनाला एक प्रकारचं संरक्षण किंवा एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळालेलं आहे. भारतामध्ये फक्त पश्चिम घाटच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या ज्या देवराई आहेत या 13,000 पेक्षा जास्त देवराया नोंदवल्या गेलेल्या आहेत. खाली मी काही पिक्चर्स ऍड केलेले आहेत. या पिक्चर्स वरून तुम्हाला छोटीशी कन्सेप्ट लक्षात येईल की अशा प्रकारे या ठिकाणी आता हे एक जंगल आहे, या जंगलामध्ये हा एक देवाचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. तर याला काय म्हणलेलं आहे, देवराई असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा सेकंड पिक्चर मध्ये बघा, एक प्रकारचं जंगल आहे आणि एक देवाचा आपल्याला या ठिकाणी त्रिशूल त्या ठिकाणी रोवलेलं दिसत आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय समज आहे लोकांचा की तिथे देवाचं वास्तव्य आहे. या एका कारणामुळे तिथे जे वनस्पती आहेत, प्राणी आहेत यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवली जात नाही. तर हा आपला एक पॉइंट इंटरेस्टिंग पॉइंट होता. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे, हा पॉइंट अगदी व्यवस्थितच आपल्याला करायचा आहे. तुम्ही माझ्या बरोबरच हे जे सर्वच्या सर्व पॉइंट्स आहेत हे सर्व पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत, कारण हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल. आता बघा, त्याच्यामधला पहिला पॉइंट, दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. म्हणजे ज्या सजीवांची जे सजीव आहेत किंवा त्यांची जी जात आहे दुर्मिळ होत चाललेली आहे किंवा कमी कमी होत चाललेली आहे, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, संरक्षण करायचे आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये यांची निर्मिती करणे. काही क्षेत्र म्हणजे काही जागा आहेत, या जागांना आपण काय म्हणायचं आहे की राखीव जैव विभाग म्हणून त्या घोषित करणे. त्याचबरोबर विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. वनस्पती आहेत, प्राणी आहेत यांचे संरक्षण करणे. आणि नेक्स्ट पॉइंट कोणता, कायद्याचे पालन करणे. पर्यावरणा संवर्धना रिलेटेड जे काही सरकारने कायदे निर्माण केलेले आहेत या सर्व कायद्यांचे आपल्याला पालन करायचे आहे. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. आजपर्यंत आपल्याला पारंपरिक ज्ञान, ट्रॅडिशनल नॉलेज जे काही सर्व मिळालेले आहे या सर्व ज्ञानाचे नॉलेज नोंद करून ठेवायचे आहे किंवा ते जतन करून ठेवायचे आहे. तर हे 7ही पॉइंट्स या ठिकाणी जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला तर हे 7ही पॉइंट्स त्या ठिकाणी ऍड करायचे. ओके. आता नेक्स्ट आपण बघूयात, या ठिकाणी मी हे थोडे सिम्बॉल्स ऍड केलेले आहेत. तर या सिम्बॉल्स पासून आपल्याला कोणता मेसेज मिळतो हे बघूयात. पहिला सिम्बॉल आपल्याला सायकल दाखवलेले आहे आणि त्या सायकलचा कलर ग्रीन दिलेला आहे. म्हणजेच आपण काय या ठिकाणी शिकायचं आहे या सिम्बॉल वरून, तर जर थोडा अंतर असेल तर त्या थोड्या अंतरावरती गाडीचा वापर न करता चालत जाणे किंवा सायकलने जाणे बेस्ट. म्हणजेच या ठिकाणी काय होणार, गाडीमध्ये जे आपण इंधन वापरतो या इंधनाचा वापर सुद्धा कमी होईल आणि त्यापासून जे प्रदूषण होणार आहे प्रदूषण सुद्धा कमी होईल. तर हा मेसेज आपल्याला या फर्स्ट सिम्बॉल पासून मिळतो. सेकंड सिम्बॉल आहे तो आहे पाण्याचा वापर जपून करायचा आहे किंवा आपल्याला पाणी वाचवायचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळासारख्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे तिथील लोकांना किंवा तिथल्या मानवांना त्याचा त्रास होतो, तिथील जनावरांना सुद्धा त्याचा त्रास होतो. शिवाय ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीमधून सुद्धा जे उत्पादन बाहेर पडणार आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर अशा गोष्टी आपल्याला घडू द्यायच्या नाही आहेत. आपल्याला जे पाणी मिळत आहे या पाण्याचा वापर आपल्याला जपून करायचा आहे, पाणी आपल्याला वाचवायचे आहे. तर हा आपल्याला सेकंड सिम्बॉल मधून मेसेज मिळतो. थर्ड सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, आपल्याला
पिन दिलेले आहे आणि ग्रीन कलरचा या ठिकाणी पान सुद्धा दाखवले आणि ग्रीन कलर दिलेला आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही सर्व लाईट्स आहेत, फॅन आहेत, याचा आपल्याला जपून वापर करायचा आहे. म्हणजे त्या वेळेला आपण ते पटपट बंद केले पाहिजे किंवा नको असलेल्या वेळी ते बंद करून ठेवले पाहिजे. व त्याचबरोबर सौर ऊर्जा आहे, या सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे. तर या थर्ड सिम्बॉल मधून आपल्याला हा सर्व मेसेज मिळतो. त्यानंतर आता फोर्थ सिम्बॉल मध्ये काय दाखवलेलं आहे, तर एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकत आहे. म्हणजे काय आपल्याला मेसेज घ्यायचा आहे, तर कचरा इतरत्र न टाकता तो कचरा कुंडीमध्येच टाकला गेला पाहिजे. त्यामध्ये ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असे त्याचे दोन वेगवेगळे भाग केले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. तर या चारही सिम्बॉल्स मधून आपल्याला हे सर्व मेसेजेस मिळतात आणि आपल्याला ते फॉलो करायचे आहे. आता पुढचा आहे, आपण पर्यावरणामध्ये राहतो, सभोवतालची हवा, सभोवतालचे पाणी हे सर्वांचा वापर करतो. म्हणजेच आपल्याला आता पर्यावरणाशी रिलेटेड त्याचे संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी आता पर्यावरणामध्ये माझी भूमिका काय असणार आहे याबद्दल बघा. पहिलं नियंत्रण, म्हणजे त्यामध्ये मी नियंत्रण काय करू शकते, तर पर्यावरणाची जी हानी होणार आहे ही हानी रोखण्यासाठी मी प्रयत्न करू शकते. हानी करणाऱ्या ज्या कृती आहेत, म्हणजे जर कोण काही तसं करत असेल, हानिकारक गोष्ट करत असेल तर ती थांबवणे आणि त्या ठिकाणी त्या माणसांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे, या सर्व गोष्टी करायच्या. त्यानंतर निर्मिती, म्हणजे आपल्याला नवीन काय निर्माण करायचं आहे, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करणे. ज्या ज्या गोष्टी हानी झालेल्या आहेत त्यांना आपल्याला काय करायचं, पुनर्जीवन द्यायचं आहे, पुनर्जीवन करायचं आहे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. म्हणजेच काय, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवणे. प्रसार, प्रसार म्हणजेच काय, पर्यावरणाचे संवर्धन करणे, याच्याशी रिलेटेड लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, त्यासाठी त्याचा प्रसार केला पाहिजे. तर यासाठी प्रसार माध्यमे या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे शिक्षण, मार्गदर्शक, जागृती, अनुकरण, संघटना आणि प्रत्यक्ष सहभाग. तर या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करण्याशी रिलेटेड अवेअरनेस जो आहे याचा जो प्रसार आहे हा करायचा आहे. त्यानंतर प्रतिबंध, म्हणजे आपल्याला काय काय रोखायचं आहे, संभाव्य धोके जे आहेत हे रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक आहे यांना आळा घालणे. त्याचबरोबर जतन करायचे आहे, म्हणजे जपून ठेवायचे आहे. आपल्याला काय काय जपायचं आहे या पर्यावरणातलं, तर आता पर्यावरणामध्ये जे जे काही आपले उरलेले आहे या सर्वांचे जतन करणे आणि हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये याकडे विशेष अशी उपाययोजना देणे की विशेष असं लक्ष देणे. अज्ञात जी काही क्षेत्र आहेत ती क्षेत्र टिकवून ठेवणे. आता टिकवणे, टिकवण्याच्या बाबतीत काय सांगूयात, तर जी जी साधन संपत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ही सर्व टिकवण्याचा प्रयत्न करणे. आता पुढचा पॉइंट आहे आपला, तो आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र. विद्यार्थ्यांना हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण यामध्ये जे जे सर्व पॉइंट्स आहेत हे सर्व पॉइंट्स परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तर जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र, याला आपण हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हणतो. तर ते कोणते कोणते आहेत, तर असे जवळजवळ 34 स्थळं आहेत की जगामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. हे जे क्षेत्र आहे त्यांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% इतका भाग पृथ्वीचा व्यापलेला होता. परंतु आज हे जे 34 स्थळं आहेत या 34 स्थळांपैकी 86% जे संवेदनक्षम क्षेत्र आहे ते ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेले आहेत. त्यामुळे सध्या एकेकाळी किती होता, 15.7% इतका भाग व्यापलेला होता, पण आता सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड असे अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 इतक्या वनस्पतींच्या प्रजातींचा समावेश आहे. त्याचबरोबर आता एकूण जागतिक स्तरावर म्हणायला गेलं तर त्या फक्त आणि फक्त 50% राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता भारतामध्ये बघूयात, आपण जगामध्ये बघितलं किती किती आहेत. आता भारतामध्ये 135 प्राणी प्रजाती आहेत. त्यामधल्या 85 ज्या प्रजाती आहेत त्या ईशान्य भागामध्ये आहेत किंवा ईशान्य भागामध्ये जे जंगल आहेत या जंगलांमध्ये त्या आढळतात आणि पश्चिम भागामध्ये 1500हून अधिक अशा प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. जगात एकूण वनस्पतींच्या प्रजातींपैकी 50,000 वनस्पती या कशा आहेत, प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. या ठिकाणी मी हा मॅप मुद्दामून ऍड केलेला आहे की तुम्हाला समजावं की नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी हे सर्व संवेदनशील क्षेत्र आहेत. तर या बघा, पश्चिम घाट म्हणूयात, हा आहे आपला पश्चिम घाट. या ठिकाणी जी राज्य आहेत महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू या ठिकाणी असणारे
इकडाचा हा समुद्राचा आहे, तर इथं असणारे जे नैसर्गिक वायू आहेत किंवा जे खाणकाम आहेत, ह्या नैसर्गिक वायूच्या शोधात किंवा खाणकाम करण्याच्या नादात तिथं असणारी जैवविविधता, या जैवविविधतेला धोका उत्पन्न होत आहे. त्याचबरोबर आता वरती उत्तरेकडे सुद्धा काही संवेदनक्षम क्षेत्र दिसत आहेत, इकडे सुद्धा आपल्याला काही संवेदनक्षम क्षेत्र दिसत आहेत. आसाममध्ये मानस अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि वाघ यांच्या अस्तित्वाला त्या ठिकाणी आता तिथे जे मानवी कृती घडत आहेत याच्यामुळे तिथे हानी पोहोचत आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन अभयारण्य जे आहे, या अभयारण्यामध्ये सुद्धा मानवी कृती घडत आहेत. या मानवी कृतींच्या मुळे तिथे असणारे वाघांची संख्या आहे, वाघांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि तिथे असणाऱ्या जैवविविधतेला धोका निर्माण होत चाललेला आहे. आता पुढचा पॉईंट कुठला आपला आहे, तो आहे धोक्यात आलेल्या प्रजाती. म्हणजे ज्या ज्या प्रजातींना आता धोका आहे अशा कोणत्या, तर त्यामधल्या पहिल्या संकटग्रस्त प्रजाती, या प्रजाती म्हणजे संख्या अत्यंत कमी उरलेली आहे किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला आहे की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. बघा, ही जी प्रजात आहे यामधले जे हे प्राणी आहेत हे अगदी कमी राहिलेले आहेत, म्हणजे हाताच्या बोटावरती मोजावे इतके राहिलेले आहेत. जर त्यांच्याकडे विशेष असं लक्ष दिलं नाही किंवा त्यांची प्रजाती टिकून राहावी यासाठी काही उपाययोजना केली नाही तर मात्र जवळच्या या थोड्या वर्षामध्ये त्यांची जी प्रजाती आहे ही नष्ट होऊ शकते. तर त्याचं उदाहरण कोणतं आहे, लायन टेल्ड वानर आणि तनमोर. सेकंड आहे त्या आहे दुर्मिळ प्रजाती. म्हणजेच काय, तर या प्रजातीची संख्या बरीच कमी असते. या प्रजातीचे स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणीच त्या असतात, त्यामुळे तिथली त्यांची संख्या असते ती ऑलरेडी कमी असते, त्या पर्टिक्युलर ठिकाणीच असतात, त्यामुळे त्यांची संख्या ही नामशेष होऊ शकते. उदाहरणार्थ कोणता आहे, रेड पांडा आणि कस्तुरी मृग. पुढचा आहे ते आहे संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटत राहते. सातत्याने घटणारे जीव संख्या हे या प्रजातीच्या चिंतेचे कारण आहे. म्हणजे उदाहरण आहे पट्टेली वाघ आणि गीरचे सिंह. संवेदनशील प्रजाती म्हणजे या प्रजातीमध्ये जे प्राणी आहेत हे कसे झाले, त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे आणि हळूहळू ती कमी होतच चाललेली आहे, त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, संवेदनशील प्रजाती. उदाहरण कोणतं, तर पट्टेली वाघ आहेत, गीरचे सिंह आहेत, यांची संख्या कमी आहे आणि ते हळूहळू त्यांची संख्या कमी होतच चाललेली आहे. अनिश्चित प्रजाती म्हणजेच या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, उदाहरणार्थ काय, लाजरेपणा, बुजरेपणा अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते किंवा झाडाच्या आड जाऊन बसतात. अशा त्यांच्या ज्या काही सवयी आहेत, त्यांचं जे काही वर्तन आहे, त्यामुळे त्यांचं आपल्याला नेमकं काउंट किती आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, अनिश्चित प्रजाती असं म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ शेकरू खान. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला जो चौथा चॅप्टर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, याचा हा पार्ट सेकंड होता. पार्ट फर्स्ट सुद्धा मी घेतलेला आहे. जर तुम्हाला या दोन्ही पार्ट मध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही तो मला विचारू शकता. मी तुमचा तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.